डॉक्टर काही नाही झालं ना तर मग आम्ही IVFचा विचार करू, सध्या तरी आमचा विचार नाही आहे. हा जो डायलॉग आहे ना, हा मी रोज फर्टिलिटी क्लिनिकमध्ये ऐकतो. रोज इतके पेशंट येतात, खूप साऱ्या लोकांचा हा डायलॉग असतो की आत्ता तरी आम्ही IVFचा विचार नाही करत आहे, आम्हाला आत्ता आधी बाकीचे नॅचरलचे एक्सप्लोर ऑप्शन करायचे आहेत. बघ, हा जो बुफे मांडून ठेवला आहे ना आपण, तुम्ही ओव्ह्युलेशन स्टडी घ्या, IUI घ्या, IVF घ्या, चूक इथेच आहे. येणारं कपल जेव्हा हे ठरवून येतं की मी ही ट्रीटमेंट घेणार आणि ही घेणार नाही, तेव्हा ऑब्व्हियसली मेजॉरिटी हे फर्टिलिटी क्लिनिक्स मग काय करतात, तुम्हाला ओव्ह्युलेशन स्टडी IUI पाहिजे ना, मग तुम्हाला तेच देतो. यामध्ये आता आपण एक गोष्ट विसरून चाललो की हे सगळं आपण करतो कशासाठी? प्रेग्नन्सीसाठी. प्रेग्नन्सी जर नॅचरल नैसर्गिक अवस्था आहे तर मग या ट्रीटमेंट तरी देण्याची गरज काय लागली पाहिजे? पेशंट जेव्हा येतो तेव्हा पेशंट नाही ठरवू शकत की तो काय ट्रीटमेंट घेणार आहे. हे डॉक्टरचं काम आहे की पहिल्यांदा शोधणं की बाबा या जोडप्याला का प्रेग्नन्सी नाही राहते. ते न शोधताच हे करून बघू, ते करून बघू, मग पेशंटला IVF नको आहे म्हणून आपण ओव्ह्युलेशन स्टडी सांगू. यामध्ये शेवटी भरडला जातो लास्टला पेशंटच. यासाठी प्रत्येक पेशंटनी हे शिकलं पाहिजे म्हणताना की डॉक्टर आम्हाला पहिले प्रेग्नन्सी का राहत नाही त्याचं कारण सांगा. IVF ट्रीटमेंट हा काही शेवटचा उपाय नाही आहे. IVF ट्रीटमेंट हा एक योग्य उपाय आहे त्या कॅटेगरीला ज्यांना नॅचरली बाळ नाही राहू शकत. मी असेही पेशंट पाहतो जे वय वर्ष 30 आहे पण त्यांना नाही राहू शकत नॅचरली, आणि असेही पेशंट पाहतो ज्यांना वय वर्ष 36-37 आहे पण नॅचरली राहू शकतं. त्यामुळे हे ठरवून ट्रीटमेंट करणं जे आहे ना ते चुकीचं आहे. पहिल्यांदा शोधलं पाहिजे की कोणासाठी काय उपाय उपचार योग्य आहे, आणि त्या पद्धतीने जर ट्रीट केलं ना तर डेफिनेटली लोकांना प्रेग्नन्सी ट्रीटमेंटचे रिझल्ट लवकर मिळू शकतात. अट एकच आहे, आधीपासूनच ठरवू नका की काय ट्रीटमेंट द्यायची आहे.